श्री स्वामी समर्थ. रोजची देवपूजा कशी करावी? कधी-कधी आपण सगळं व्यवस्थित करतो. दिवा लावतो, फूल वाहतो, नैवेद्य दाखवतो. पण एक क्षण विचार करा, आपण पूजा खरंच देवासाठी करतोय की फक्त रोजची एक सवय म्हणून करत आहोत? आणि देवपूजेच्या पद्धतीला असा कोणता छोटासा भाग आहे, ज्याचा अर्थ समजला तर रोजची पूजा करण्याकडे पाहण्याची आपली दृष्टीच बदलू शकते? तर आजची पूजा फक्त काय करायचं याबद्दल नाहीये, तर आपण समजून घेणार आहोत की देवपूजा का करायची? पंचोपचार पूजनाचा अर्थ काय? देवाला स्थान घालताना काय काळजी घ्यावी? आणि पूजेत कोणत्या सवयी टाळल्या तर पूजा अधिक शांत, सुंदर आणि अर्थपूर्ण होऊ शकते? तर पूजा सुरू करण्याआधीची तयारी म्हणजे सकाळची वेळ, घरात अजून पूर्ण गडबड सुरू झालेली नसते. पण कुठेतरी चहाचा वास येतो, स्वयंपाकघरातलं काम चालू असतं. घरातल्या प्रत्येकाला काही ना काही घाई असते आणि या सगळ्यात एखादी आई किंवा गृहिणी 2 मिनिटं देवासमोर उभी राहते, दिवा लावते, हात जोडते आणि मनामध्ये प्रार्थना करते. तर हीच पूजा आहे का? तर हो. कारण की पूजा केवळ वस्तूंच्या संख्येवरती नाहीये. तर पूजेमध्ये मनाची उपस्थिती महत्त्वाची असते. आपल्याकडे ना परंपरेने देवपूजेला ब्रह्मशुद्धतेसोबतच अंतर्मनाची तयारी जोडली आहे. म्हणूनच पूजा सुरू करण्यापूर्वी स्वतःला एक छोटासा प्रश्न विचारून पहा, की आता माझं मन कुठे आहे? आजच्या कामाच्या चिंतेत की खरंच काही क्षण शांत होण्यासाठी देवासमोर आलात? हा छोटासा प्रश्न आहे, पण याचं उत्तर ना तुमच्या पूजेचा अनुभव बदलू शकतं. देवघर स्वच्छ असावं, हे आपण लहानपणापासूनच ऐकत आलेलो आहोत. पण त्यामागे फक्त नियम शोधण्यापेक्षा ना त्याचा व्यवहारातील अर्थ पाहूयात. घरात ना एखादी जागा जेव्हा आपण विशेष मानतो, तेव्हा ती नीटनेटकी ठेवतो. त्यावरती धूळ साचू देत नाही. नको असलेल्या वस्तूंचा तिथे पसारा करत नाही. त्याचप्रमाणे देवघरही जितकं शक्य होईल तितकं नीटनेटकं आणि स्वच्छ ठेवा. देवासमोर उभं राहण्यापूर्वी स्वतःला स्थिर करा. तिसरं, आपण अनेकदा ना देवघरात जातो आणि मनात विचारांची गर्दी असते. नको-नको ते प्रश्न असतात, मन दुसरीकडेच. अशा वेळेस ना एक अतिशय साधी पद्धत वापरून पहा. देवघरासमोर उभं राहा, 2 क्षण काहीच बोलू नका. श्वास घ्या, देवाकडे पहा आणि मग पूजा करायला सुरुवात करा. हा कोणताही चमत्कारिक उपाय नाहीये. ही फक्त मनाला एका कामातून दुसऱ्या कामाकडे नेण्याची साधी सवय आहे. जसं की एखादं पुस्तक वाचण्यापूर्वी आपण शांत बसतो, तसंच पूजेपूर्वी ना काही क्षण शांत मन स्थिर केलं तर पूजेमध्ये एकाग्र होऊ शकतं मन. चौथं, देवाला स्थान का घालतात? तर रोजच्या पूजेत अनेक घरामध्ये देवाच्या मूर्तीला पाणी अर्पण करतात. काही ठिकाणी अभिषेक केला जातो, काही घरामध्ये मूर्तीची नियमित स्वच्छता केली जाते, तर काही घरामध्ये देवाच्या मूर्तीच्या प्रकारानुसार वेगळी पद्धत असू शकते. म्हणून इथे सर्वांसाठी एकच नियम सांगणार नाहीये. परंपरा, मूर्तीचा प्रकार आणि घराची पूजा पद्धती यानुसार पद्धत बदलू शकते. देवाची मूर्ती कोणत्या पदार्थाची आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. धातूंची मूर्ती असेल तर एक पद्धत, दगडाची मूर्ती असेल तर दुसरी काळजी. शाडू, माती, रंगकाम केलेली किंवा नाजूक मूर्ती असेल तर पाणी, दूध किंवा इतर पदार्थ वापरण्यापूर्वी विशेष विचार करणं आवश्यक. काही मूर्तींना वारंवार पाणी किंवा द्रव्य पदार्थ देणं योग्य नसेल, म्हणून सगळ्या मूर्तींना रोज भरपूर पाणी आणि पदार्थांनी अभिषेक करायलाच हवा असं समजण्याची गरज नाही आहे. पंचोपचार पूजन म्हणजे काय? तर बऱ्याच जणांना प्रश्न असतो की पंचोपचार पूजन म्हणजे पंच म्हणजे 5 आणि उपचार म्हणजे पूजेत आदराने अर्पण केली जाणारी सेवा. तर परंपरेनुसार पंचोपचार पूजनामध्ये सर्वसाधारणपणे गंध, धूप, दीप, नैवेद्य, पुष्प यांचा समावेश केला जातो. वेगवेगळ्या परंपरेमध्ये क्रम किंवा तपशीलमध्ये फरक आढळू शकतो. म्हणून आपल्या घराची किंवा गुरु परंपरेची पद्धत असल्यास तीच प्राधान्यतेने पाळावी. गंध, चंदन. गंधाचा संबंध शीतलता आणि प्रसन्नतेशी जोडला जातो.
चंदन लावताना स्वतःला एक प्रश्न विचारू शकता, की पूजा करून बाहेर पडल्यावरती जर आपण पुन्हा प्रत्येकाची चिडचिड केली, तर देवासमोरची शांतता काही क्षणाची राहते. म्हणून देवपूजा आपल्या केवळ देवघर बदलण्यासाठी नाहीये, तर ती आपल्या व्यवहारातही काहीतरी आठवण करून देणारी असावी. पुष्प, फूल. फूल सुंदर असतं, पण ते टिकत नाही. तर आज उमललेलं फूल काही दिवसांनी कोमेजतं. यामुळे भारतीय भक्ती परंपरेत फूल अर्पण करणं हे सौंदर्य, नम्रता आणि क्षणभंगुरतेची आठवण करून देणारं प्रतीक म्हणून पाहता येतं. देवाला फूल देताना मनात एक विचार करा, की माझ्या आयुष्यात जे सुंदर आहे त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. आपण अनेकदा ना समस्या मोजतो, पण आशीर्वाद मोजत नाही. घर आहे, आपली माणसं आहेत, 2 वेळचं अन्न आहे, काम आहे, काम करण्याची संधी आहे, देवाशी बोलण्यासाठी काही क्षण आहेत. ही कृतज्ञता म्हणजेच भक्तीचा एक सुंदर भाग आहे. दीप, धूप. तर धुपाचा सुगंध वातावरणातील वेगळी अनुभूती देतो. पण धूप वापरताना एक काळजी घ्या, की घरात पुरेशी हवा खेळती असावी. धूर जास्त होईल इतका धूप वापरण्याची गरज नाही. विशेषतः लहान मुलं किंवा वृद्ध असतील घरामध्ये तर ही काळजी घेतली पाहिजे. दीप, दिवा हा आपल्या पूजा पद्धतीतील अत्यंत परिचयातील भाग आहे. दिव्याची ज्योत पाहताना ना मनात एक सुंदर विचार आणता येतो. बाहेर अंधार असला तरी छोटा प्रकाश त्याला पूर्णपणे बदलू शकत नाही कदाचित. पण आपल्या आसपासचा एक भाग उजळतो. तसंच आपल्या आयुष्यातही असंच असतं. सगळ्या समस्या एकाच दिवशी सुटतीलच असं नाहीये. पण एखाद्या समस्येकडे पाहण्याची दृष्टी बदलू शकते. एखाद्याचं मन शांत होऊ शकतं, एखादं नातं पुन्हा जपण्याचा निर्णय होऊ शकतो, एखाद्या चुकीची कबुली देता येऊ शकते. हा छोटा प्रकाशच पुढच्या पावलाची सुरुवात ठरू शकतो. म्हणून दिवा लावताना फक्त इच्छा मागण्यापेक्षा ना एक प्रश्न स्वतःला विचारा, की आज मी कोणता एक चांगला निर्णय घेऊ शकते. 5वं अर्पण म्हणजे नैवेद्य. देवाला अन्न अर्पण करण्याची भक्तिभावाची परंपरा. घरात जे साधं अन्न बनवलं जातं ते म्हणजे भाजी, भात, पोळी, फळ किंवा आपल्या परंपरेनुसार योग्य पदार्थ त्यातून श्रद्धेने अर्पण करता येतं. आपल्या घरात ना आज जे प्रेमाने बनवलं आहे त्यातील एक भाग आधी देवाला अर्पण करणं ही कृतज्ञतेची भावना आहे आणि इथूनच एक सुंदर सवय तयार होते, अन्नाचा आदर. आपल्या संस्कृतीत अन्नाला केवळ पोट भरून भरवण्याचं साधन मानलं गेलं नाहीये, तर अन्नाशी कृतज्ञतेचा संबंध जोडला जातो. म्हणूनच नैवेद्य दाखवताना माझ्याकडे अजून काय नाही यापेक्षा ना माझ्याकडे आज जे आहे त्याबद्दल मी कृतज्ञ आहे हा विचार मनामध्ये ठेवून प्रार्थना करा, कृतज्ञता व्यक्त करा. देवपूजेत कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत? पहिली म्हणजे पूजेला वेळ. घाईघाईची यादी बनवू नका. पण रोजची पूजा करताना ना मन पूर्णपणे दुसरीकडे असेल तर काही क्षण स्वतःला थांबवण्याचा प्रयत्न करा. 2 मिनिटं कमी पूजा करा, पण ती 2 मिनिटं उपस्थितीत राहून पूजा करा. कारण भक्तीमध्ये वेळेची लांबी आणि मनाची गुणवत्ता हे 2 वेगळे विषय आहेत. दुसरी चूक म्हणजे परंपरा न समजता नकळत करणे. आजकाल ना अनेक प्रकारच्या पूजा आपल्यासमोर येत असतात. कधी कोण सांगत असतं किंवा आपण पाहत असतो कुठेतरी. तर आपल्यासमोर ना येत असतात वेगवेगळ्या पद्धतीच्या पूजा. तर कुणी एकदा अभिषेक करतं, कुणी वेगळी पूजा मांडतं, कुणी विशिष्ट देवाला विशिष्ट पदार्थ अर्पण करतं. हे पाहून ना आपल्याला वाटतं की हे आपणही केलं पाहिजे. पण प्रत्येक घराची परंपरा ही सारखी नसते. आपल्या कुळाचारात काही गोष्टी वेगळ्या असू शकतात. तर गुरु परंपरेत काही विशिष्ट पद्धत असू शकते. भक्तीमध्ये माहिती घ्या, पण विवेकी ठेवा. तिसरी गोष्ट म्हणजे भीतीतून पूजा करणं.
हे नाही केलं तर वाईट होईल. ही वस्तू चुकीच्या ठिकाणी ठेवली तर संकट. हा दिवस चुकला तर देव नाराज होतील. अशा प्रकारची ना भीती अनेकदा मनावरती तणाव वाढवते. देवपूजेचा आदर श्रद्धा असावा, भीती नसावी. स्वामी समर्थांच्या नावातच अनेक भक्तांना आधार जाणवतो. श्री स्वामी समर्थ ही 3 शब्दांची हाक अनेकांसाठी ना मनाशी जोडलेली आहे. पण स्वामींची भक्ती म्हणजे फक्त मोठे मोठे विधी असा अर्थ घेण्याची गरज नाहीये. कारण की भक्तीचा केंद्रबिंदू असतो श्रद्धा, सदाचार, नामस्मरण, सेवा आणि अंतर्मनातील प्रामाणिकपणा. म्हणून देवासाठी कोणती सजावट मोठी नसेल तरी पूजेची साधना मर्यादित असतील तरी देखील भक्ती कमी होत नाही. देवाला स्नान घालण्याची साधी पद्धत समजून घेऊया, की जर तुमच्या घराण्याच्या परंपरेनुसार ना देवाच्या मूर्तीला स्नान घालायचंच असेल तर सर्वप्रथम ना मूर्तीच्या साहित्याचा विचार करा. स्वच्छ पाणी तयार ठेवा, स्वच्छ पाणी घ्या, मूर्तीवरती पाणी हळूहळू सोडा. जर तुमच्या परंपरेत पंचामृत किंवा इतर अभिषेक पद्धत असेल तर ती मूर्तीला आणि घराच्या परंपरेला अनुरूप आहे का ते पहा आणि अभिषेक नंतर मूर्ती स्वच्छ आणि कोरडी करा. वस्त्र किंवा अलंकार असल्यास ते व्यवस्थित लावा. कधी कधी ना फक्त स्वच्छ पाण्याने आदरपूर्वक केलेली सेवा देखील पुरेशी असते. घरातील पूजा अनेकदा महिलांच्या खांद्यावरतीच असते. म्हणून स्वतःवर दररोज मोठी पूजा झालीच पाहिजे असा ना अतिरिक्त दबाव आणू नका. आज वेळ कमी असेल तर पूजा साधी ठेवा, दिवा लावा, नामस्मरण करा, मनापासून 2 शब्द बोला. देवघर तुमच्यासाठी आणखी एका कामाची यादी होऊ नये. कारण की ते दिवसाला असा कोपरा असावा जिथे काही क्षण तुम्हाला ना स्वतःसाठी मिळतील. असा देवघराचा कोपरा असावा. तो एक कामाच्या रुटीनमध्ये ॲड नका करू. स्वामी माझी ही अडचण का? हा प्रश्न ना प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येतो. स्वामी किंवा आपले इष्टदेवता असतात त्यांना हा आपण प्रश्न प्रार्थना करताना म्हणत असतो. मग माझी अडचण का संपत नाही? हा प्रश्न चुकीचा नाही आहे, पण भक्तीमध्ये ना प्रश्न न विचारता बसणं नाही. कधी कधी ना देवासमोर प्रश्न ठेवणंही भक्तीचा भाग असतो. पण त्याच वेळेस ना एक गोष्ट लक्षात ठेवता येते, की प्रार्थना म्हणजे परिस्थितीवरती नियंत्रण मिळवण्याची हमी नाहीये. प्रार्थना म्हणजे परिस्थितीचा सामना करताना मनाला आधार देणारी जागा असू शकते. यातून श्रद्धा अधिक वास्तव्यवादी होते. जेव्हा पूजा करण्याची इच्छा होत नाही, काही दिवस असेही येतात. देवघरासमोर उभं राहण्याची इच्छा होत नाही. मन थकलेलं असतं, काहीतरी बिनसलेलं असतं. आपल्याला स्वतःचं आयुष्य समजत नसतं. अशा वेळी ना स्वतःला दोष देऊ नका. देवापासून दूर गेल्यासारखं वाटत असेल तर देवापुढे तेच सांगा. स्वामी किंवा आपले जे कुलदैवत, कुलदेवी किंवा तुमचे जे इष्टदेवता असतील, आज माझ्याकडे शब्द नाही आहेत इतकंच. कधी कधी मौनही प्रार्थना असू शकते. म्हणून भक्तीमध्ये प्रत्येक दिवस सारखा नसतो. आपल्या आजीच्या घरात पूजा कशी असायची आठवा. साधं घर, देवघर असायचं साधं. कपड्याने स्वच्छ केलेली जागा, एक छोटासा दिवा, फूल, देवासमोर ठेवलेलं घरचं शुद्ध अन्न, सात्विक आणि काही मिनिटाचं नामस्मरण. आज आपल्या हातात ना अधिक सुविधा आहेत, अधिक वस्तू आहेत, अधिक माहिती आहे. पण प्रश्न असा आहे की आपल्याकडे शांततेसाठी ना वेळ आहे का? कदाचित आजच्या देवपूजेचा ना सगळ्यात सुंदर भाग म्हणजे हीच हरवलेली शांतता परत मिळवण्याचा प्रयत्न. देवपूजा म्हणजे काय? तर आपण देवासाठी पूजा करतोय, ही सवयीसाठी कदाचित ना उत्तर दोन्ही असेल. सवय चांगली आहे, पण त्या सवयीचा अर्थ भरला तर ती साधना बनते. ही त्या भक्तीची सुंदर पुढची पायरी आहे.
देवाला दिवा फक्त देवासमोर लावला जात नाही, तर तो आपल्या मनातही एक प्रश्न ठेवतो. तर आज मी कोणता प्रकाश माझ्या वागण्यात आणणार? पंचोपचारातील प्रत्येक अर्पण आपल्याला काहीतरी आठवण करून देऊ शकतं. तर आज आपण पाहिलं, की रोजची देवपूजा करत असताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवावे, पंचोपचार पूजनाची साधी पद्धत काय, देवाला स्नान कसे घालावे. जर ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल, तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये एका स्वामी भक्तापर्यंत जरूर शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील माहिती मिळेल. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. अशाच उपयुक्त माहितीसोबत आपण लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.